केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत। सहकार आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। तर यावेळी नवीन कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा NUCFDCच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत। महायुतीच्या नेत्यांसोबत राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेत आणि या दौऱ्यात ते राष्ट्रीय अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करतील। तसंच BSC इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। दरम्यान यावेळी राज्यातील महायुतीच्या नेत्यांसोबत राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर यावेळी अमित शहांचं मुंबई विमानतळावर आगमन झालं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलेलं। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आपण जर पाहिलं तर आज अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत, त्यांचं स्वागत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। या सगळ्या दरम्यान आजचा दिवसभराचा त्यांचा दौऱ्याचं शेड्यूल कसं असणार आहे, कोणकोणत्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहे? बरोबर आहे रुबीना, खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल रात्री 9:30च्या सुमारास मुंबईत दाखल झाले। मुख्यमंत्री इथं सर्व मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं। रात्री साधारणपणे 11च्या सुमारास ते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले। आज सकाळी खरं तर 11 वाजता त्यांचा पहिला कार्यक्रम असणार आहे, जे नवी इमारत सहकार विभागाच्या माध्यमातून उभी राहिली त्या इमारतीचं लोकार्पण असेल। आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधला जो संवाद आहे, या संवादाला सुद्धा ते उपस्थित राहतील। यावेळेला राज्यातल्या आर्थिक आणि सहकाराच्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या दिग्गजांशी अमित शहा संवाद देखील साधणार आहेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमित शहा जेव्हा मुंबईत येतात तेव्हा निश्चित स्वरूपात राजकीय काही गाठीभेटी सुद्धा होतात आणि या संदर्भात राजकीय चर्चा सुद्धा होतात। आपण पाहिलं असेल, काल अमित शहा जेव्हा मुंबईत दाखल झाले त्यानंतर ते एका कौटुंबिक भेटीसाठी दक्षिण मुंबईतल्या एका भागामध्ये गेले होते। त्यानंतर खऱ्या अर्थानं ते रात्री 11च्या सुमारास या ठिकाणी दाखल झाले आणि रात्री कुठलीही राजकीय भेट खरं तर झाली नव्हती, परंतु आज सकाळी 10:30 ते 11:45च्या सुमारास ते इथून निघतील। तत्पूर्वी काही महत्त्वाचे नेते, त्यामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा इतरही काही महत्त्वाचे नेते जे आहेत ते अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। मी सध्या सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेरच उभा आहे, ज्या ठिकाणी अमित शहा हे शासकीय विश्रामगृहावरती मुक्कामी आहेत। त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की देशभरामध्ये विशेषत्वानं दिल्ली आणि मुंबईमध्ये युवकांचं मोठं आंदोलन उभं राहिलं होतं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती अमित शहांचा होणारा हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतोय। या सगळ्या दौऱ्यामध्ये काँग्रेस नेमकी काय भूमिका करते, खरं तर आपण पाहिलं असेल काँग्रेसने पुण्यामध्ये अमित शहांच्या दौऱ्याला विरोध केला होता। तशा पद्धतीचा कुठलाही विरोध यावेळेला झालेला नाहीये, परंतु विरोधी पक्षाची या सगळ्या संदर्भात काय भूमिका असणार, विरोधी पक्ष या दौऱ्याबद्दल काय टिप्पणी करतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार। त्यामुळे अमित शहा त्यांचे 2 कार्यक्रम आणि त्यांचा मुंबईतला आजचा जो काही वावर असणार आहे त्यावर सर्वांचाच लक्ष। ओम, असेच आमच्या बरोबर तुम्ही जोडलेले राहा।